महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे सांगली शहर उपाध्यक्ष श्री रोहित घुबडे पाटील यांच्या पुढाकारातून शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विश्रामबाग सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मार्गदर्शन शिबिरास शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, युवक युवती, महिला, शेतकरी व नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळावं, तसेच उद्योग, व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा या उद्देशाने सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष माननीय श्री तानाजीराव सावंत यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक पात्र युवक युवती, महिला, शेतकरी आणि नवउद्योजकांपर्यंत पोहोचला पाहिजे। जिल्ह्यात अधिकाधिक उद्योजक निर्माण होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळावी, आर्थिक स्वावलंबन वाढावं आणि शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने अशा जनहिताच्या उपक्रमांचं आयोजन करत राहील। शिबिरास उपस्थित सर्व अधिकारी व मान्यवरांचे मनसे कृषी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाच्या शेवटी रोहित घुबडे पाटील यांनी उपस्थित अधिकारी, मान्यवर व नागरिकांचे आभार मानले। 100 फुटी रोड हॉटेल सरोवर समोर MSCB हॉल सांगली येथे कार्यक्रम पार पडला। यावेळी मनसे कामगार सेनेचे नेते कुमार भाऊ सावंत, कृषी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव सायमोते, तालुकाध्यक्ष श्रीधर शिंदे, मिरज शहर अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, प्रभाग अध्यक्ष अमित पाटील, स्वप्नील शिंदे, प्रशांत जमगई, सुजित पवार, प्रकाश माळी, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अमर औरादे, प्रशांत कांबळे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।